मंडळी, आपल्या गोठ्यातील जनावरे, शेळ्या, पोल्ट्री फार्म किंवा घरगुती कोंबडी पालन करत असाल तर उवा आणि पिसवाचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आपण कितीही प्रयत्न केले तरी पिसवा काही कमी होत नाहीत. त्यामुळे पशुपालक, पक्षीपालक आणि जनावरांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. पिसवा या मोठ्या प्रमाणात रक्त शोषून घेत असल्यामुळे आपल्या जनावरांचे आरोग्य बिघडते. कधी कधी पिसवांचा इतका त्रास होतो की त्यामुळे माणसांना सुद्धा याची बाधा होऊन माणसे आणि जनावरे सुद्धा दगावतात. त्यामुळे एकूणच पशुपक्षी आणि व्यावसायिकांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पिसवा किंवा उवा यांचे योग्य वेळी नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर मंडळी, आज आपण आपल्या गोठ्यातील पाळीव प्राणी, जनावरे किंवा कोंबड्यांना उवा किंवा पिसवा झाल्यास घरगुती काय उपाय करावेत आणि पिसवा होऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी, पिसू किंवा पिसवा हा एक प्रकारचा पंख नसलेला परजीवी आहे जो मानव, कुत्रा, जनावरे, कोंबड्या आणि मांजरींसारख्या प्राण्यांचे रक्त शोषून घेतात. पिसूचा चावा लाल, सुजलेला आणि तीव्रपणे खाजलेला असतो आणि स्क्रॅचिंगमुळे चावणाऱ्याला रक्ताचे संक्रमण होण्याचा धोका असतो आणि कधी कधी पिसवा जनावरांच्या किंवा माणसांच्या पोटात गेल्यास मृत्यूही ओढावतो. तर मंडळी, अगोदर पिसवा हा काय प्रकार आहे आणि तो किती प्रमाणात घातक होऊ ते बघूयात. पिसवांचे शरीर दोन्ही बाजूनी चपटे असल्यामुळे ते प्राण्यांच्या केसांमधून आणि पक्ष्यांच्या पंखांमधून फिरू शकतात. त्यांच्या तोंडाचा जबडा लांब व करवतीसारख्या दातांनी युक्त असतो. प्राण्यांच्या शरीरात जबडा खुपसून पिसू रक्त शोषून घेतात. सर्वात मागचे पाय उंच उडी मारण्यासाठी अनुरूप झालेले असतात. त्यामुळे ते 1 फुटांपर्यंत ते 1.5 फुटांपर्यंत उंच उडी मारून दुसऱ्या व्यक्ती किंवा जनावरांच्या अंगावर सहज प्रवेश करू शकतात. पिसू हा चपळ कीटक असून त्याच्या शरीराचा कडकपणा, चकचकीतपणा आणि शरीरावर असलेले लहान राठ केस यामुळे ते ज्या प्राण्यांच्या शरीरावर राहतात त्यांच्या शरीरावर सहज हालचाल करू शकतात. शिवाय कडक शरीरामुळे ते दाब सहनही करू शकतात. उदाहरण, 2 बोटांमध्ये चिरडले तरी त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. मंडळी, पिसवांच्या जीवनक्रमात अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा अवस्था असतात. अंड्यामधून साधारणतः 2 ते 14 दिवसांच्या कालावधीत अळी म्हणजे डिंब बाहेर पडते. पाळीव प्राण्यांचा वावर असलेल्या जागी ओल आणि सूर्यप्रकाश कमी असल्यास त्यांची वाढ झपाट्याने होते. एकदा पिसू प्रौढ झाली की प्रजनन करणे हे तिचे मुख्य काम असते. कोशातून बाहेर पडल्यावर पहिल्यांदाच 7 ते 8 दिवसात अन्न म्हणून तिला कोणाचे तरी रक्त शोषण करावे लागते आणि जर पहिल्यांदा रक्त पिल्यास त्यानंतर ती अन्नाशिवाय किमान 2 ते 3 वर्ष सहज जगू शकते. त्यामुळे पिसवा या अतिशय घातक आणि जीव घेण्या ठरू शकतात. आता बघूयात पिसवांमुळे नेमका काय त्रास होतो. पिसू चावण्यामुळे दीर्घकालीन परिणाम होतात, जसे की चिडचिड, रक्तातून गंभीर आजार पसरणे, अंगावर पित्ताच्या गाठी, पुरळ, त्वचेला सूज येणे, जिथे पिसवांनी चावा घेतला आहे तिथे जीवाणू संसर्ग होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, मळमळ, चेहरा आणि ओठांवर सूज येणे. शिवाय प्राण्यांमध्ये इतर आजारांना वाव मिळतो. त्यामुळे योग्य वेळी काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आता बघूयात की नेमक्या पिसवा कशामुळे होतात आणि त्या कुठं आढळतात. साधारणपणे पिसू बाहेर भरपूर सावली असलेल्या थंड, ओल्या ठिकाणी वाढतात. झाडे, पाने, उंच गवत आणि झुडपे यांच्या परिसरात राहायला आवडते. जेव्हा प्राणी किंवा माणूस या ठिकाणावरून जातात तेव्हा पिसू त्यांच्या अंगावर उड्या मारतात. पिसू हे कुत्रे, मांजर आणि इतर प्राण्यांच्या कान, मान, पाठ, पोटात राहतात. ते एखाद्या पीडित प्राण्यावरून उडी मारू शकतात आणि घरात लपतात. त्यांना कार्पेट, फर्निचर, अडगळीच्या जागा, बेड, फरशीच्या खाचा यामध्ये सहज वावरतात. मंडळी, आता बघूयात की पिसवा झाल्यास नेमका काय घरगुती उपाय केले पाहिजेत जेणेकरून त्यांचा समूळ नायनाट होईल आणि पुढे भविष्यात येणाऱ्या समस्यांपासून आपली सुटका होईल. जिथे पिसवांचा प्रादुर्भाव आहे ती जागा किंवा कपडे, प्राणी असतील तर त्यांना गरम पाण्याने स्वच्छ धुवावेत. जागा स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित होईल अशा प्रकारे नियोजन करावे. त्याचबरोबर सर्वात प्रभावी घरगुती उपाय म्हणून व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग करणे. नियमित व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग केल्यास गाडी किंवा गवत किंवा घराच्या अडगळीमध्ये राहिलेले पिसवा सहज आपण शोषून घेऊन त्यांना बाहेर फेकून देता येते. त्याचबरोबर अतिशय उत्तम उपाय म्हणजे बेकिंग सोडा. पिसवा
बेडबग्स आणि झुरळांसारख्या अनेक कीटकांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग म्हणून बेकिंग सोडाचा उपयोग केला जातो. पिसूवरील हा घरगुती जालिम उपाय करण्यासाठी तुमच्या कार्पेट आणि फर्निचरवर बेकिंग सोडा पसरवावा लागतो. एक कडक ब्रश घेऊन घासल्यास त्याच्यामध्ये असणारे पिसवा मरून जातात आणि हे सगळं पाणी बाहेर फेकल्यास त्यांचा कायमचा बंदोबस्त होतो. त्याचबरोबर मीठ हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. या नैसर्गिक उपायाने पिसवांवर उपचार करण्यासाठी थोडे बारीक मीठ आणि ते प्रत्येक खोलीतील टाकावे. मीठ 1-2 दिवस ठेवल्याच्या नंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यास सगळे पिसवा या मरून जातात. त्याचबरोबर आणखीन एक पर्याय आहे, तो म्हणजे लिंबू. लिंबू हे अतिशय परिणामकारक असून पिसवांचा लवकर समूळ नायनाट करतो. लिंबूयुक्त पिसवा स्प्रे बनवण्यासाठी 1 लिंबू कापून 1 लिटर पाण्यात घालून उकळावे. त्यानंतर लिंबूवर्गीय द्रावण रात्रभर तसेच राहू द्यावे आणि स्प्रेच्या बाटलीत ओतून त्यानंतर दुसऱ्या दिवशी जिथे जिथे पिसवांचा प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी फवारल्यास सगळ्या पिसवा ह्या मरून जातात. त्याचबरोबर जर तुम्ही कोंबडी पालन करताय तर अशा ठिकाणी सीताफळीचा किंवा रान तुळशीचा पाला ठेवल्यास पिसवा तिथून नष्ट होतात. शिवाय बाजारामध्ये उत्तम प्रकारची नैसर्गिक औषधे आहेत, त्याचाही उपयोग केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर मंडळी, ही माहिती आवडल्यास ही सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा.